भंडारा विधानसभा ही अनुसूचित जातीसाठी आरक्षित आहे आणि इथे इथले विद्यमान आमदार हे अपक्ष आहे आणि त्यांनी कालांतराने शिवसेनेमध्ये प्रवेश केला। मात्र आता या जागेवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने दावा केला आहे आणि भंडारा विधानसभा आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचाच उमेदवार लढेल असं त्यांनी आश्वासन कार्यकर्त्यांना दिलं आहे, किंबहुना त्यांनी तसा दावा केलेला आहे। आपल्यासोबत या संदर्भात बोलायसाठी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहन पंचबाई येत आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घ्या। मोहन भाऊ, काय सांगाल? शिवसेनेने दावा केला आहे भंडारा विधानसभेवर। खरं तर राज्यामध्ये महाविकास आघाडी आहे। मागच्या 2.5 वर्ष त्यांनी शासन चालवलं, नंतर खोक्याची सरकार आली। खोक्या सरकारसोबत जे अपक्ष आमदार होते ते पण निघून गेले। आज त्यांनी दुसरीकडे जरी प्रवेश केला असेल, पण भंडारा विधानसभेमध्ये जर लक्षात घेतलं तर काँग्रेसचे संघटन मजबूत आहे। जिल्हा परिषद, पंचायत समिती असो किंवा गाव पातळीवर ग्रामपंचायत असो, या ठिकाणी काँग्रेसचे संघटन आहे। लोकसभेतसुद्धा आघाडी घेतलेली आहे। या माध्यमातून ज्या काही महाविकास आघाडीच्या जागाच्या वाटपाचा फॉर्म्युला असेल त्यामध्ये काँग्रेसने या ठिकाणी सुद्धा दावा केलेला आहे आणि निश्चितपणे या ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार निवडून येण्याची पात्रता आहे। हाच दावा शिवसेना सुद्धा आता करत आहे। त्यांचं पण सुद्धा असं म्हणणं आहे की शिवसेना ही जागा सोडणार नाही आणि आमचं पण सध्या गाव पातळीवर, बूथ पातळीवर मोर्चे बांधणी झालेली आहे आणि आम्ही नक्कीच ही जागा शिवसेनेच्या गटात कोट्यात घेऊ बा। ते वरिष्ठ नेते तो काही निर्णय घ्यायचा घेतील, पण मी जिल्हाध्यक्षा नात्याने ही जागा सोडणार नाही असं बोलतो। निश्चितच जरी शिवसेना उभाटाने ही जागेवर दावा केला असला तरी काँग्रेसचाही दावा आता मजबूत आहे आणि ही जागा सोडणार नसल्याचा दृढ संकल्प काँग्रेस नेत्यांनी सुद्धा केल्याचं इथे बघायला मिळत आहे। प्रशांत देसाई, एबीपी माझा, भंडारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।